सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारे एकमेव व्यासपीठ शाहू राज्य मराठी न्यूज। चाळीसगाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलावाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण। चाळीसगाव 30 मे 2025। चाळीसगावातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलावाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणानंतर आज सायंकाळी 7 वाजता आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दिमागदार सोहळ्यात लोकार्पण करण्यात आले। या जलतरण तलावाच्या नूतनीकरणासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी शासकीय स्तरावर पाठपुरावा करून 4.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता। या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यात प्रामुख्याने वसंतराव चंद्रात्रे, डॉक्टर सुनील राजपूत, नितीन पाटील, संजय पाटील, राजभाऊ राठोड, सीओ सौरभ जोशी, अनिल वैसाणे, प्रभाकर चौधरी, राजेंद्र चौधरी, सुरेश भाऊ स्वार, रवींद्र पाटील, राजपुंशी, प्रदीप देशमुख, देवयानीताई ठाकरे, अलकनंदा भवर यांचा समावेश होता। त्यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि या जलतरण तलावामुळे चाळीसगावातील नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांवर प्रकाश टाकला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपाचे शहराध्यक्ष नितीन पाटील यांनी केले। आमदार मंगेश चव्हाण यांनी या प्रकल्पासाठी निधी मिळवून देण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे हा जलतरण तलाव आता आधुनिक सुविधांनी युक्त झाला आहे। यामुळे चाळीसगावातील नागरिकांना जलतरणाचा आनंद घेता येणार असून खेळाडू आणि नवोदित जलतरणपटूंना सराव करण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे। सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारे एकमेव व्यासपीठ शाहू राज्य मराठी न्यूज।